तुम्ही किती वेळ श्वास रोखून धरू शकता? ट्राय करून पहा. मी पण करतो. जवळपास 70 सेकंद मी श्वास रोखू शकलो. मी हे का विचारलं याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. सामान्य व्यक्ती 30 ते 90 सेकंद श्वास रोखून धरू शकतो. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, एका व्यक्तीने तब्बल 29 मिनिटं श्वास रोखून धरला. विश्वास बसत नाहीये? चला, आजच्या या व्हिडिओमध्ये या सुपर ह्युमन बद्दल जाणून घेऊ. तर हा सुपर ह्युमन आहे विटोमीर मॅरिचिच. क्रोएशियाचा विटोमीर प्रोफेशनल डायव्हर आहे. 14 जून 2025 ला विटोमीरने शेवटचा प्युअर ऑक्सिजन घेतला आणि तो पूलमध्ये झोपला. त्या ठिकाणी तो तब्बल 29 मिनिटं राहिला. विटोमीरच्या या रेकॉर्डला गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मान्यता देण्यात आली आहे. जवळपास अर्धा तास श्वास न घेता हे कसं शक्य आहे, या मागचं सायन्स काय, चला सांगतो. हा प्रयत्न करण्याआधी त्याने 10 मिनिटं प्युअर ऑक्सिजन घेतला, ज्यामुळे त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण हे प्रचंड वाढलं, खास करून ब्लड प्लाझ्मामध्ये. यामुळे डाईव्ह करण्याआधी त्याच्या शरीरात सामान्यांच्या तुलनेत 5 पट अधिक ऑक्सिजन होता. सायन्स अलर्टच्या माहितीनुसार शरीरातील वाढलेला ऑक्सिजन ब्लड प्लाझ्मामध्ये मिसळला. ब्लड प्लाझ्मा पेशींसाठी ऑक्सिजनचा एक साठा किंवा रिझर्व्हॉयर आहे, असं आपण म्हणू शकतो. तर डेली मेलच्या माहितीनुसार विटोमीरने शरीरातील अतिरिक्त नायट्रोजन काढण्यासाठी प्युअर ऑक्सिजनचा वापर केला. सामान्यतः हेल्दी फुफ्फुस 450 ml युजेबल ऑक्सिजन होल्ड करू शकतात, कारण आपण घेतलेल्या श्वासातील 21% ऑक्सिजन असतो. याच्या तुलनेत फुफ्फुस 3 लिटर प्युअर ऑक्सिजन प्रत्येक श्वासात घेऊ शकतात, ज्यामुळे नायट्रोजन बाहेर फेकला जातो. तर मिळालेल्या माहितीनुसार विटोमीरने बॉटलनोज डॉल्फिन पेक्षा दुप्पट श्वास रोखून धरला. प्रत्येक श्वासात सील फुफ्फुसातील 90% हवा रिप्लेस करू शकतो, त्याच्या तुलनेत आपण फक्त 20%. त्यामुळे फ्रेश हवा भरण्यासाठी आपल्याला जास्त श्वास घ्यावा लागतो. मेंदू आणि मानेवर असणारे सेन्सर्स, केमोरिसेप्टर्स सतत रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची पातळी मोजत असतात. कार्बन डायऑक्साईड वाढला तर डायफ्राम वर उचलला जातो आणि आपल्याला श्वास घ्यावा लागतो. पण प्युअर ऑक्सिजन या सिस्टीमला गोंधळात टाकतो किंवा ट्रिक करतो, असं म्हणावं तर. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वाढला तरी शरीर काम किंवा शांत राहतं. फ्री डायव्हिंगचा अनुभव, मेडिटेशन आणि ट्रेनिंग घेतल्याशिवाय विटोमीरचा कोणीच मुकाबला करू शकणार नाही.